हॅलो एव्हरीवन, तुम्हाला कळत असेल की अवयू लोळतो आहे इथे आणि तो का लोळतो आहे हे मी तुम्हाला लगेच सांगते. त्याचं रिझन असं आहे की आम्ही जस्ट आता व्हील्स ऑन द बस जे गाणं आहे ते बघितलं आहे आणि ते बघितल्या आम्हाला सुद्धा व्हील्स ऑन द बससारखंच बस बघायची असते स्वतःची. तसंच त्याचं इथे लोळणं वगैरे चाललं होतं आणि गाड्यांबरोबर खेळणं चाललं होतं खरं तर. त्यानंतर लगेच अवयू एवढा रडायला लागला ज्याचं माझ्याकडे काही शब्द नाही आहे तुम्हाला सांगायला. त्याचं रिझन हे होतं की आम्हाला एक पार्सल रिसीव्ह झालं होतं आणि त्याचं असं होतं की ते पार्सल मला माझ्या हाताने ओपन करायचं जे की शक्यच नव्हतं. आणि हे जे पार्सल आहे हे आमच्यासाठीही नव्हतं, हे आम्हाला कोणाला तरी गिफ्ट द्यायचं होतं. म्हणून आम्ही जे आहे सगळं आधी चेक करत होतो. ॲक्च्युली याच्या आधीसुद्धा सेम जे प्रॉडक्ट आहे ते मी मागवलं होतं, पण ते थोडंसं डॅमेज आलं होतं म्हणून आम्हाला परत ते चेक करून घ्यायचं होतं. सेल वगैरे टाकून सगळं चेक करायचं होतं आणि तेच इथे प्रीतमचं करणं सुरू होतं. पण अव्यूचं असं होतं की बाबा तू नको त्याच्याशी खेळू, ते मला दे आणि त्यातही तू मला दे आणि ते मीच खेळेल. म्हणून कसं बसं त्याला कन्व्हिन्स केलं आणि ते लपवून ठेवलं. त्यानंतर मी ते चपात्या करायला घेतलं होतं. माझी शेवटचीच चपाती बाकी होती आणि तेवढ्यातच अव्यू आला आणि माझं जे छोटंसं कोपर होतं ते बाहेर घेऊन आला आणि त्याला ते त्याच्याशीच खेळायचं होतं. आई कसं त्याच्यात पीठ मळते तसं तो बाबांना दाखवत होता आणि दोघांचे भांडणं सुरू होते की तू याला हात लावू नको. आणि प्रीतमचं होतं की अरे झालं आता नको खेळू, दे मला ते घाण आहे, वॉश करायला ठेवायचं आहे. असं काहीचं इथे दोघांची मस्ती सुरू होती. म्हटलं चला हा चांगला मोमेंट आहे, आपण कॅप्चर करूया. त्यानंतर मी इथे शॉपिंग करायला आली होती. शॉपिंग म्हणजे मला फक्त एक ड्रेस घ्यायचा होता आजीकडनं, जिथे आम्ही बर्थडेला जाणार आहे त्या बर्थडे गर्लसाठी. हा नाही, पण मी खूपच सुंदर आणि सिंपल असा तिच्यासाठी ड्रेस घेतला. अशामधला ड्रेस घेतला, पण तो व्हाईट कलरचा होता, पण त्याचा जो लुक आहे ना तो खूपच सुंदर दिसत होता. त्यानंतर आम्ही सगळे छान रेडी झालो इव्हिनिंगला आणि आम्ही बर्थडे गर्लकडे गेलो. बर्थडे गर्ल होती योहाना टर्निंग 2. ॲक्च्युली ती 2 वर्षाची झाली आहे आणि ही आमची बर्थडे गर्ल खूप स्वीट आणि क्यूट दिसत आहे. आम्ही सगळे इथे जमलो होतो, पण अजूनही काही लोक यायची होती, त्यांचीच आम्ही वाट बघत होतो. प्रज्वलीने आणि तिच्या फॅमिलीने इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं. खूप सिम्पल होतं पण खूपच सुंदर होतं. अव्यू इथे खूप वेळपर्यंत शांतच बसला होता. आय डोंट नो वाय, कारण त्याला नवीन फेसेस दिसत होते आणि जास्ती लोक होते त्यामुळे की काय माहिती नाही. पण थोड्या वेळानंतर लगेच त्याने धूमधडाका सुरू केला. त्यानंतर इथे योहानाचं छान ऑक्शन वगैरे सगळ्यांनी केलं आणि छान अशी बर्थडे पार्टी आम्ही एन्जॉय केली. आता अव्यूने इथे काही प्रॉपर जेवण केलं नव्हतं, त्यामुळे मी आतमध्ये थोडं कामात होते आणि प्रीतमला म्हटलं प्रीतम याला प्लीज भरव. प्रीतमने आज इतकं छान काम केलं आहे ना, जे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. विदाऊट मोबाईल, विदाऊट टी व्ही तो इथे खात होता. त्याचं रिझन असं होतं की त्याला पाणी खेळायला अव्यूला खूप आवडायला लागलं आहे आणि त्याने त्याच्या हातात असा स्पून दिला ज्याच्यातनं पाणी खाली पडतं आणि ते बघून त्याला खूप आनंद होत होता अव्यूला की मला पाणी खेळायला मिळालं आहे. आणि तो पाणी खेळता खेळता प्रॉपर त्यांनी सगळं जेवण केलं. आणि ही ट्रिक खरंच खूप चांगली आहे. म्हणजे बाळांना जे हवं ते तुम्ही खेळायला द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला भरवा. आणि हे वर्थ इट याच्यासाठी पण ठरलं आहे ना, की असं असतं की खूप साऱ्या गोष्टींसाठी आपण बाळांना लांब ठेवतो. आय अंडरस्टँड ते त्याच्यासाठी हार्मफुल